आज आपल्याला सर्वांना कल्पना असणं गरजेचं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काय 3.5 शुभ मुहूर्त मानले जातात त्यापैकी आजचा अक्षय तृतीयाचा हा शुभ मुहूर्त आणि त्या शुभ मुहूर्ताच्या औचित्य साधून आज ज्या मंदिराचं इथे उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे त्या आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व शुभ कार्याच्या अगोदर ज्या ईश्वराची पूजा केली जाते त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो। पंढरीशी पांडुरंगराया रुक्मिणी माता यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ज्या ईश्वराच्या नावाने हे मंदिर उभारलेलं आहे त्या लक्ष्मीनारायणाच्या चरणी नतमस्तक होतो। हनुमंतराया असतील, जय विष्णुराया असतील आणि त्याच निमित्ताने सत्यनारायणची महापूजा याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। त्या सत्यनारायणच्या चरणी बाजूला असणारं शंभू महादेवाचं मंदिर कालिका माता यांच्या चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो। राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं ते आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो। निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज ह्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो। मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेबांना वंदन करतो आणि ज्यांच्या शुभ हस्ते आजचा हा मंदिर उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्या आपल्या सर्वांचे आदरणीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्यांच्या अथक परिश्रमातून आणि मेहनतीतून एका या छोट्याशा गावामध्ये एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलं ते माझे विधिमंडळातील सहकारी आमदार तुकारामजी काते त्याचप्रमाणे आमचे अनिलजी नवगणे असतील, आमचा प्रमोद घोसाळकर असेल, आमचे अरुणजी चाळके असतील, आमचे कलेक्टर साहेब जावळे साहेब आहेत, आमच्या डॅशिंग SP मॅडम दलाल मॅडम, त्याचप्रमाणे आमचे तालुका प्रमुख ठसाळ असतील, आमच्या नगरसेविका ज्या नवनिर्वाचित आमच्या सुनबाई आहेत, आमच्या समृद्धीताई काते असतील, त्याचप्रमाणे आमच्या ताई असतील आणि उपस्थित व्यासपीठावरील माझे तळा शहरातील शहर प्रमुख नगरसेवक, आमच्या म्हसळ्याचे आलेले नगरसेवक, माणगावचे आलेले आमचे सर्व मान्यवर, युवा सेनेची फळी, शिवसेनेची फळी आणि महिला आघाडी या सर्वांना माझा सस्नेह जय महाराष्ट्र आणि उपस्थित आलेले सर्व भक्तगण, गावातील सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि इतर सर्व मान्यवर, आमचा सर्व पोलीस स्टाफ, आमच्या नगरपंचायतीच्या शिव मॅडम असतील, तहसीलदार असतील, सर्वच मान्यवर म्हणजे फार समाधान होतंय की साहेबांच्या हस्ते खरं म्हणजे आमच्या तुकाराम कात्यांना काळजी लागली होती साहेब येत आहेत का नाही, येत आहेत का नाही, पण साहेबांनी एकदा शब्द दिल्यानंतर शक्यतो टाळत नाही आहेत, जुनूनच एखादी काय अडचण असली तरच, परंतु त्यांनी विचारलं नाही की किती मोठा गाव आहे, किती लोक जमणार आहेत, कुठं आपण चाललो याचा काही विचार नाही। माझ्या कार्यकर्त्यांनी बोलवलेलं आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांसाठी मला जाणं गरजेचं आहे म्हणून बाकीचे सर्व जे काय कार्यक्रम होते ते बाजूला ठेवून साहेब केवळ आणि केवळ या लक्ष्मीनारायणाच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी तुकाराम काते आपण फार चिकाटी धरलीत, कारण सकाळपर्यंत तुमचे फोन चालू होते, पण तुम्हाला कल्पना आहे गरिबांच्या इथं पोहोचणार नाही ते शिंदे साहेब होऊ शकत नाही आहेत, श्रीमंतांच्या इथं तर सगळेच जातात आणि म्हणून साहेबांनी येताना पाहिलं की हा ग्रामीण भाग, या भागामध्ये असणारी सगळी परिस्थिती, वस्तुस्थिती
पाहत आम्ही इथपर्यंत आलो आणि म्हणून त्यांना आठवण झाली की आपण ग्रामीण भागामध्ये राहणारे आम्ही कसे असतो लोक ते. म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की साहेबांच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जी कामं झाली, ज्या आज माझ्या लाडक्या बहिणी इथे उपस्थित आहेत, दर महिन्याला न चुकता 1500 रुपये हे आमच्या लाडक्या बहिणींच्या पदरामध्ये पडतात. आणि त्यांना एकमेव कारण जर कोण असेल तर ते आपले उपमुख्यमंत्री, तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. म्हणजे अडचणी तर बऱ्याच येतात, पण अडचणीवरून मात करून जातो तो खरा साथीदार. असं म्हटलं गेलंय की सुखामध्ये सगळे लोक असतात, परंतु पडत्या काळामध्ये जे उभे राहतात ते खरे साथीदार. जेव्हा आम्ही विचारलं, काही लोकांना वाटलं ज्यावेळेला विरोधकांनी विरोध केला 1500 रुपये म्हणजे काय फार मोठी बाब दिली काय, आणि त्यावेळेला मग ते कसे परत जातील, ते मिळणार नाही, कसे शिंदेसाहेब डाऊन होतील, असा बराचसा प्रयत्न केला, कोर्ट कचेऱ्या सगळ्या केल्या. पण साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी 1500 रुपये म्हणजे आम्हाला 15,000 एवढे भेटतात. कारण आम्ही पाहिलं की माझ्या एखाद्या माय भगिनीला जर औषध गोळ्या जर घ्यायच्या झाल्या तरी ती हक्काने आलेल्या पैशातून 100-500 रुपयाच्या औषध गोळ्या घेऊ शकते, डॉक्टरकडे जाऊ शकते. जर आपली मुलगी आली तर तिला गोडधोड काहीतरी खाऊ घालू शकते. अशा प्रकारे तिचे 1500 रुपये हक्काचे जे तुम्ही चालू केलेले आहेत ते तुमचे उपकार ह्या माझ्या माता भगिनी ग्रामीण भागातल्या कधी विसरू शकत नाही आहेत, हा आमचा तुम्हाला शब्द आहे. म्हणजे साहेबांच्या काळामध्ये जे काही कामं झालीत आपल्याला कल्पना आहे. आमच्या नगरपंचायत झाली आणि नगरपंचायतीला पाण्याची समस्या भेडसावत होते. आमचे खातू होते, वडके होते, सगळे या सगळ्यांनी एवढा पाठपुरावा केला. आणि त्यावेळेला साहेब नगरविकास मंत्री असताना ठाण्याला घरी गेले लोक, साहेब 13 कोटी रुपये आपण त्यावेळेला ह्या तळा नगरपंचायतीला दिलेत. हे आम्ही विसरलेलो नाही आहे, हे आमच्या लक्षामध्ये आहे. आज आम्हाला कल्पना आहे की तळा तालुक्यामध्ये उद्योगधंदे नाही आहेत, पण तुम्ही होत्या तेवढ्या सगळ्या जागा विकून मोकळे झालेत, जागाच कुठे शिल्लक ठेवलेल्या आहेत. मग अशी गाडीमध्ये येताना आम्ही चर्चा केल्यात की लोकांनी नगण्य किमतीमध्ये पैशामध्ये त्यावेळेला जागा विकल्यात, त्यांना काय माहिती पुढे त्यांचे काय भाव येणार आहेत. पण असो, जेवढं जे काही शक्य करता येईल की तुमच्यासाठी उद्योगधंदे आणण्यासाठी, कारण ते उद्योग खातं आमच्या उदय सामंत यांच्याकडे आहे आणि त्यामुळे जे काय करता येईल तेवढं साहेब त्याला सांगून करतील. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आज तुकाराम कातेने आता सांगितलं आपल्याला की माझ्या एवढ्या कारकिर्दीमध्ये या भागांमध्ये एवढे मोठे नेते कोण आले नाही आहेत. म्हणजे ज्या अडचणीमध्ये कोण जाऊ शकत नाही तिथं फक्त शिंदे साहेब पोचू शकतात. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आमच्या जसा तुमचा तळा तालुका आहे तसा आमचा तळा गाव आहे, ज्या वेळेला तिथे आम्हाला दरड कोसळली पहिलं पोचलं कोण असेल एकनाथ शिंदे साहेब. महाडला जेव्हा महापूर आला पहिलं पोचलं असेल कोण एकनाथ शिंदे साहेब. खालापूरला जी दरड कोसळली काय गावात विरशाळवाडी, म्हणजे जर तुम्ही जा कधी आणि चालून बघा वरती, फक्त शिंदे साहेबच पोचू शकतात, दुसरं कोण पोचू शकलं नसतं. लक्षात ठेवा. याचं कारण गरिबांचा मशिया म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, श्रीमंताकडे कोणी जातं. पण आम्ही नेहमी लोकांना सांगत असतो की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. तसं आमच्या साहेबांचं मन मोठं आहे आणि म्हणून साहेबांकडे कोणी आलेला माणूस खाली हाताने शक्यतो जात नाही आहे. त्याचा कुठलाही आजारपण असू द्या. साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर जे काय मुख्यमंत्री होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी फक्त मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले गेले आणि साहेबांच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये 350 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देणारे पहिले मुख्यमंत्री जर महाराष्ट्राचे कोण असतील तर ते एकनाथ शिंदे साहेब.
हे तर मुख्यमंत्री सहायता निधी सोडाचो, पण वैयक्तिक स्वतःच्या निधीतून स्वतःच्या आईच्या नावाचं गंगूबाईचं हॉस्पिटल की तिथं जाऊन फ्री ऑफ चार्जमध्ये गोरगरिबांची ऑपरेशनं केली जातात. छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळव्याला तिथं ऑपरेशन केली जातात. साहेबांच्या नावाच्या खाली साहेबांनी जे काय सांगितलं आहे आम्ही कोण देणारे तर लक्ष्मीनारायण बसलेले आहेत. आता साहेब लक्ष्मीनारायणाच्या इथं आलेला आहेत, चमत्कार तर घडणारच आहेत, त्याबद्दल काय काळजी करायचं कारण नाही आहे. आमच्या रायगडवासियांच्या तुम्हाला आमच्या शुभेच्छा राहतीलच, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. साहेबांना पुढच्या काही कार्यक्रमांना जायचं आहे. पण मंडळी मी एवढंच सांगू इच्छितो की तुकाराम काते तुम्ही असाल, ठसाळ असाल, सगळे असतील. आमच्या हे काय ताई आहे, ताईंचं पण गाव इथलंच आहे, कारण या इथल्याच तालुक्यातल्या आहेत. हे सगळी मंडळी ही सामान्य परंतु मुंबईला राहतात आणि शिवसेनेचं निष्ठावंत काम करतात. आणि तुकाराम काते की आपण निष्ठेने ज्या वेळेला साहेबांनी जो काय उठाव केला त्या उठावाच्या नंतर तुम्ही जे काय आमच्याबरोबर सामील झालात त्याचं फळ तुम्हाला भेटलेलं आहे. पण आमदारकी नाही तर आमदारकी तुमची गेलेली होती हे लक्षात ठेवा, विसरू नका. कारण जे जे साहेबांना विसरले ते घसरले आणि साहेबांबरोबर जे आले ते आमच्यासारखे मोठे झाले. आम्ही कोण होतो? एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. 4 वेळेला तुम्ही निवडून दिलात आणि 4थ्या वेळेला साहेबांनी मला मंत्री केलं. म्हणजे एका सामान्य शेतकऱ्याचा काय विचारलं नाही काय नाही. भरत शेठ एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण रायगडचा मावळा आहे, शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीतला मावळा आहे आणि साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती इमाने इतबारे पार पाडायची. जोपर्यंत त्यांनी जबाबदारी दिलेली आहे तोपर्यंत पार पाडणार. उदय साहेबांनी सांगितलं भरत शेठ जय महाराष्ट्र करायचं आहे, भरत शेठची तयारी आहे. कारण साहेब मोठे तर आम्ही मोठे. म्हणजे कधी पण लक्षात ठेवा आपला नेता कधी अडचणीत सापडता कामा नाही आहे. शिवाजी महाराज उघड छत्रपती झाले नाही आहेत, जेव्हा जीवा भावाचे मावळे मिळाले म्हणून शिवाजी महाराज छत्रपती झालेत. आणि ज्या वेळेला राज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराजांना होत होता तेव्हा शिवाजी महाराज खुशीने राज्याभिषेकला जात नव्हते. शिवाजी महाराज प्रत्येक पायरी गणिक चढताना त्यांना प्रत्येक मावळ्यांची आठवण झाली. पहिल्या पायरीवर पाय टाकताना आठवण झाली ती तानाजी मालुसरेंची, दुसऱ्या पायरीवर पाय टाकताना आठवण झाली ती बाजीप्रभू देशपांडेंची, तिसऱ्या पायरीवर पाय टाकताना आठवण झाली मुरारबाजींची, चौथ्या पायरीवर पाय टाकताना आठवण झाली जीवा माळ्याची, होता जीवा म्हणून वाचला शिवा. 5व्या पायरीवर पाय टाकताना आठवण झाली शिवा काशीदची, की शिवा काशीदने सांगितलं शिवाजी महाराज तुम्ही जा पन्हाळगडाकडं, विशाळगडाकडं, आम्ही इथं थांबतो. आणि म्हणून आज एकच या पृथ्वी तळावरती छत्रपती फक्त शिवाजी महाराज झाले. 3 गोष्टी या कलियुगामधल्या आहेत त्या कोणी विसरू शकत नाही आहेत. दलाल मॅडम आणि कलेक्टर साहेब तुम्ही IPS IAS सगळे अधिकारी आहात, पण लक्षात ठेवा ज्ञानेश्वर माऊलीनंतर पुन्हा कोणी जिवंत समाधी घेणं नाही आहे. तुकाराम महाराजानंतर परत वैकुंठ गमन नाही आहे आणि शिवाजी महाराजानंतर छत्रपती होणं नाही आहे. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि या पुण्यभूमीतला एक मावळा म्हणून आम्ही साहेबांचे खंदे कार्यकर्ते बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेलो, दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतोय. 18 तास काम करतोय. कोण असं 18 तास काम करणार आहे हो या जगामध्ये? परंतु 18 तास काम करणारा एकमेव जर माणूस कोण असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब हे कोणाला नाकारता येणार नाही आहेत. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा. साहेब लक्ष्मीनारायण चरणी, सत्यनारायण चरणी, गणराय चरणी आणि आज अक्षय तृतीया चरणी प्रार्थना करतो की आपल्याला निरोगी आरोग्य आयुष्य लाभावं आणि शतायुष्य व्हावं आणि अशीच उंची वाढावी अशी या लक्ष्मीनारायण चरणी या सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.